नाही नाही नाही, मास बुलिंगचा रिपोर्ट टाकल तो उद्यापर्यंत. बिचारा इकडे पण बुली होतोय, ऑनलाईन पण बुली होतोय, ऑफलाईन पण बुली होतोय. काय करेल तो? तू स्वतःला प्रूफ करायला याच्या आठवत आलाय की मी पुरुष आहे, मी पुरुष आहे. पण हे पुरुषत्व जेव्हा तू शाळेत निघ, तू का असतोय रे? ए तो व्ह्यू द ब्लॉगर आहे बघ, तो कंटाळा आला की घरीचा स्ट्रीमर का बसतोय असं मनीवाला बोलतोय. तो माझा फुल हेटर आहे बाबा. थँक्यू आणि लव यू. तो तुझा काय एकट्याचा tension हेटर नाही. नाही, सगळ्यांचंच हेटर आहे त्याला का? 4-5 त्याचे ब्रेकअप झालेत, सगळ्या गर्लफ्रेंडनी त्याला धोका दिलाय आणि त्यांनी 2 गर्लफ्रेंडला धोका देताना पकडले सुद्धा. तो आहे बोलतो? डिप्रेशन मध्ये बिचारा, म्हणून तो सगळ्यांवर झोप टाकले रागाने. एवढं टेन्शन आलंय त्याला. तुझ्यासारखा नाही आहे मी, हे सर्व तू करतोस. लावलंय ना View the update ला. blogger कसं म्हणजे stress आहे. install ला. हे बघ, तेव्हापासून माणूस हा मी एक लावला आणि निरागस प्राणी माझा आहे. अजून 50% दुःख हे सर्वांना होतं, तर काय वाद नाही, पण तुझं दुःख खूप जीव घेणे. म्हणजे एखाद्या पोराला तुच्छ वागणूक मिळते घरात, की हा पोरगा आपला मुलगा काय, याला हाकलपट्टी होते, त्याला रिचार्जला पैसे दिले नाही जात, मग तो चोऱ्या माऱ्या करून कसे तरी बाबांच्या आईच्या पॉकेटातले पैसे चोऱ्या मारा करून रिचार्ज करतो. त्यानंतर त्यांनी कसं तरी काबाड कष्ट करून स्वतःला खोटं दाखवून मेन दाखवून मुलगी पटवलेली असते, आणि ती पटलेली जी मुलगी आहे ती 4-5 महिन्यानंतर त्याच्याच मित्रासोबत फिरताना त्याला दिसते. तुझा काळजाचा तुकडा त्याचा तुटतो ना भावा, तू आहेस. आणि तू स्वतःचं मन हलकं करायला लोकांच्या स्ट्रीमवर जाऊन चिल करतोय की तुम्ही अशी आहे, तुम्ही हे, तो तसा दिसतोय भासला. बाबा तू स्वतःला सॅटिस्फाय करतोय लोकांना बोलून बोलून, जेणेकरून तुला एक मनाची शांती मिळेल. तू ऍटलिस्ट 3-4 तास झोपावं सुखा, कारण तू सुखाने झोपू शकत नाही भावा. कारण असं जीवन जगणारा माणूस कसला सुखाने झोपेल? हा, उठता लाज बत्ता बुक्के कंटिन्यू तुझ्या कुल्यावर पडत असतील रे. मला तुझं दुःख कळते म्हणून मी तुला हाईड नाही केला. तू इकडे भडास काढ, तू जेवढं हवं तेवढं बोल भावा. तुला जेवढ्या पोरींनी फसवलंय काही विषय नाही, तू जिच्यावर मनापासून प्रेम करतो तिने फसवलं काही विषय नाही, आई बाबांचा मार खातो काही विषय नाही भावा, पण तू डिझर्व करतोय ते. आई तोडला आई तसं इकडे पूर्ण भडास काढ, चिल कर, कंटिन्यू राख, मी कंटिन्यू नाडायचं याच्यात. व्ह्यू द ब्लॉगर, तुझे पप्पा तुझ्यासोबत असं करत असतील म्हणून तुम्हाला असं बोलतोस. 100% नाही, मला एक बोलायचंय भावा. मला माहिती आहे तू 7वी-8वीत आहेस सध्या तरी, तुझी मेंटल परिस्थिती लय डेंजर कंडिशन मध्ये, आणि मला पूर्णपणे कळतंय तुझा राग, तुझं दुःख भावा. तुझं जे बोलण्याची टोन आहे ना, मला 100% फील येतो की तू बायला आहे टॉप लेवलचा. पण तुझे मित्र तुला उभा करत नाही, ते तुला बायल्या चिडवतात, तुला 4 लोकांमध्ये इज्जत भेटत नाही, आणि त्यामुळे तू स्वतःला प्रूफ करायला याच्या आठवत आलाय की मी पुरुष आहे, मी पुरुष आहे. पण हे पुरुषत्व जेव्हा तू शाळेत निघतो तेव्हा मान खाली घालून तू इकडे तिकडे पडत असतो, जीवाला घाबरून की तुझे मित्र तुझी इज्जत काढतील का, ते तुझं शर्ट ओढतील का, तुझा डबा चोरतील का, तुझ्या बॅगेला हात करतील, छेडतील का. आणि या टेन्शनमध्ये तू सगळं टेन्शन काढण्यासाठी, स्वतःला मर्द बनवण्यासाठी तू या चॅटमध्ये आलाय. पण एक लक्षात ठेव, बायल्या हा बायल्याच असतो भावा. तू किती वाढला तरी तू मर्द नाही बनू शकत. रे यार, बिचारा इकडे पण बुली होतोय, ऑनलाईन पण बुली होतोय, ऑफलाईन पण बुली होतोय. काय करेल तो? तू ये आपला, आणि तू आपला याच्यावरच मनी मोवर ताव काढ, त्याच्यातच तू म्हणजे बोलू आणि शकतो. त्यात खुश राहा. व्ह्यू द ब्लॉगर बघ भावा, याला काय बोल? व्ह्यू द ब्लॉगर हे नाव आहे ना, या नावाचं तुझं चारित्र्य आहे भावा. फक्त बघायचंय तुला ब्लॉगर्स ना, बाकी तू काय नाही करू शकणार. तू कोण आहे बघ्या, तुझी भूमिका आहे बघायची, ती निभाव ब्रो प्लीज. भाई कधी तू रोस्टिंग मध्ये आमच्या ग्रुप मध्ये आला ना भाऊ, चुकून कधी टाकलं नको, तिथं उडी मारशील काय. जीव दिल रे तो रात्रभर. त्याचा चॅट बघतोय मी, येतोय यू द ब्लॉगर बघ, अजूनही सांगतोय तू फर्स्ट एड होशील, त्याच्यापेक्षा गोदडी घे आणि झोपून घे काय. हाईट देऊ का दादा? लाईक अरे नाही राहू दे ना भाऊ, मजा येते यार. नको नको, हाईट नका देऊ, हाईट नका देऊ. काय एवढा गोंडच बांगडी बाळ येते. आम्ही उद्या सोडायला चाललोय, तू येणार आहेस? व्ह्यू द ब्लॉगर, मला साडी नेसायची आहे, आपण दोघं एकत्र नेसूच चालणार आहे बी. आणि मला लिपस्टिक लावायची. तुझ्या आवडीचा कलरची लिपस्टिक लावूया आपण. लिपस्टिक लावूया लाल लाल. व्हेज पुलाव. नको तू रडल रडल, ये नको रडल, नको रे, हे नको रडल. ठीक आहे चल नाही रे, बोल तू असं आम्हाला कसं काय रडेल? चल, तू म्हणालीस ते बोलत तो बस. मला तर वाटतंय, मी तर बोलतो तुमच्या सगळ्यांवर तो अरे तुम्ही एवढं बघा बोलू त्याला, तो त्याच्या मास आईला बुलिंग नाही घालणार आहे. नाही नाही नाही, मास बुलिंगचा रिपोर्ट टाकल तो उद्यापर्यंत. अरे फुटली अरे त्याची त्याला बांगडी. त्याच्या प्रत्येक क्षणाला
क्षणाने त्याला बुली केलंय. आपण कोण आहेत? पण शिवान दादा तुझं कर्तव्य म्हणतं की त्याला थोडस ऑनलाईन त्याला भाई जरा डॉन बिन बोलला असं जरा घाबरत. युद्ध ब्लॉगर झोपला. हे यार युद्ध ब्लॉगर काहीतरी तयार करतो का? काय बोलावं? तो आठव कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे मी. तुझा पापा असतील बायल्या. अरे तू कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, मग मी तुला केलंय. अरे टायपिंग तर करायला शिक. युद्ध ब्लॉगर म्हणजे बब्बू. इसका एडमिशन के लिए बात कर रहे थे क्या? आज अरे बाबा याच्याच बद्दल तुला बोललो होतो ना का, त्या कॉलेजला टाक, हा ग्रेस लागून पास होतोय, आज तो. तिथं जरा टक्केवारी कर, कुठे जॉब लागला तर लागला, नाही तर असंच लोकांच्या युट्यूब मध्ये जाऊन काही बोलत असतो. नका बोलू, झोपत नाही रात्रीचा. अरे नाही वो कॉलेज पारस पण बोलतो मी पण केलंय तुला. देवा अरे शांत कर. चुम्मा रे तुला. मी 11वी 12वीत केलंय. बाबा जेव्हा तुम्ही जन्माला पण नव्हते ना, तेव्हा इंजिनिअरिंगच्या इथं मी मेन होतो एडा त्याच कॉलेजला. करंट कॉमेडी. डिस्कॉर्ड वरचे पण संख्या हलकट बघा कसे आली चॅट आली. भेटली युद्ध ब्लॉगर आला ग आला माझा काय भाऊ. केलं त्याने? नडला ना दिसत तर नाही चॅट भावा त्याची. मी वाचली दिली आहे, पण भावा त्याच्याकडे तोच शब्द आहे. भावा तू नको ही कॉमेडी करू, तू झोप जा. तू फर्स्ट म्हणजे फर्स्ट नाही ट्रेस होशील. तुझा अर्धा तासासाठी जा इकडनं तू. हा जा. काय आलंय? गेला वाटतं तो वरती. बालिश रे बालिश आहे तो, बालिश आहे. माझा युद्ध ब्लॉगर छोटूसा एवढा गोंडच बाबडा. तो करण बोलतोय ना, तोच असेल बालिश. करण काय रे बालिश पोरा. त्याच्या आवाजात काय बोलले म्हणते? बोलतोय. टोन प्रॉपर आहे. सेम त्याचा टोन असेल तो. काय झालं ब्लॉगर काय? मला बोलवलंच का तू? अरे आपण दोघं एकाच शाळेतले, मी पण अशीच उत्तरं देतो यार. काय झालं बोल ना. अरे मी पण मूर्खच आहे, तुझ्यासारखाच वागत असतो, काहीच नाही करू शकत रे. प्लीज. आपण दोघं बालिश बालिश. पिंक कलरची पडते का? लटके झटके नारवणी फटके. जाऊ दे रे, विचारायचं सर्व पवार. ब्लॉगर